काल पुण्यामध्ये घटना घडली त्या कल्याण नगरमध्ये एका पोराने तो विशाल अग्रवाल कोण जो बिल्डर आहे त्याचा पोरगा त्या 17 वर्षाच्या पोराने कुठनं पार्टी करून आला, सला दारू पिऊन आला आणि त्या मोठ्या बापाची मोठी पोरं मोठ्या गाडीमध्ये भरगाव वेगामध्ये दोन त्या पोराचा त्यांचा जीव घेतला। साला त्या आपलं त्यांचं काही नसताना हे बड्या बापांची अवलादी खाणार पिणार माती करणार यांची आणि हे नंतर येऊन सामान्यांच्या अंगांवरती गाड्या चढवून यांचा जीव घेणार। त्यांच्या जीवाची भरपाई कोण देणार? याचा पोराचा बाप देणार का? आणि 15 तासामध्ये त्याला जामीन मंजूर होतो। या जामीन मंजूर करणारे पोलीस कोण आहेत? यांच्यावर जरा कारवाया केल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अवलाद 17 वर्षाची आहे। या 17 वर्षाच्या अवलादीला 1 वर्ष जेलमध्ये ठेवा तिथल्या स्थानिक आणि त्याच्यानंतर जन्मठेपेची याला शिक्षा द्यावी लागेल। कारण असं कुणीही दारू पिऊन प्यायला लागलं मोठ्या बापाची अवलादी या आणि सामान्यांना जर चिरडायला लागले तर साला आपली किड्या मुंग्यांसारखी अवस्था आहे। ज्याच्याकडे पैसा आहे तो कायदे काढून सगळ्या पेरवू शकतो। मग आम्हाला या न्याय व्यवस्थेवर देखील विश्वास ठेवायचा का सामान्य माणसानं? हा प्रश्न निर्माण होतो। जर 17 वर्षाचं जरी असेल त्याला प्यायची अक्कल आहे तर त्याला अटक करायची अक्कल पोलिसांना देखील आली पाहिजे। दारू पिऊन तर त्यानं त्या 2 पोरांना मारलं ना, त्यांच्या घराची अवस्था काय, त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्या कुटुंबाचं त्याला जबाबदार कोण? या पोराचा बाप घेणार आहे का याची सगळी जबाबदारी? त्याच्यामुळे त्या पोराला कडक शिक्षा झाली पाहिजे, कायम स्वरूपी शिक्षा झाली पाहिजे। आणि ज्या पोलिसांनी किंवा कोणी याला जामीन मंजूर करून दिला ना त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी।